ठाण्यातील जुन्या कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस बंद केली आहे। पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुन्या कोपरी पुलावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प राबवण्यात येतोय। रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसवण्याचं काम केलं जाईल। त्यासाठी हा कोपरी पूल वाहतुकीकरता ठराविक वेळी बंद करण्यात आलाय। ठाणे पूर्व आणि ठाणे पश्चिमला जोडणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी मग कोपरीचा जो का पूल आहे, कोपरीच्या पुलावरती आजपासून गर्डर टाकण्याचं काम सुरू होणार आहे। ठाणे शहरातील जी काय वाहतूक कोंडी आहे याची समस्या सुटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। खास करून ही जी काय वाहतूक कोंडी आहे ही वाहतूक कोंडी सुटावी यासाठी रेल्वेचा जो काय पूल आहे त्यावरती गर्डर टाकण्याचं काम आजपासून 3 ऑगस्ट आहे 3 ऑगस्ट पर्यंत हे काम राहणार आहे। दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं वाहतूक बंद केली जाणार, त्यामुळं हा जो काय पूल आहे किंवा मग ह्याचे गर्डर टाकण्याचं काम आहे रेल्वेच्या ब्रिजवरचं हे पूर्णपणे 3 ऑगस्टला पूर्ण होणार आहे। हा जो काय विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळं नक्कीच ठाण्यावरनं कोपरी आणि कोपरीवरून ठाणे दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। टप्प्याटप्प्याने वाहतूक कोंडी करून ही जे आहे टप्प्याटप्प्याने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा प्रयोग रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येत आहे। विशेष म्हणजे वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी जो काही साठीचा ब्रिज आहे साठीच्या ब्रिजवरती गर्डर टाकण्याचं काम 3 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।